नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण भारताचा विदेशी व्यापार आपला हा जो 10वा धडा आहे, यामधील आपण काही संकल्पना इथे बघणार आहोत. आता 1947 पूर्वी ब्रिटिशांची वसाहत भारत होता. आपली परीक्षा जी आहे अर्थशास्त्राचा इयत्ता 12वी बोर्डचा पेपर अगदी काही दिवसांवर आलेला आहे आणि अशा वेळेला ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सगळी माहिती तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल आणि आपण अशा सोप्या संकल्पना बघणार आहोत की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी किंवा त्या संकल्पनांवरती येणारे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त असं ठरेल. आता भारताचा विदेशी व्यापार या धड्यामध्ये महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत की ज्याच्यावरती शक्यता आहे की बोर्ड परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येण्याची जी शक्यता आहे, अशीच आपण काही इथे व्याख्या बघणार आहोत. आता इथे महत्त्वाची व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे की पहिलं आहे अंतर्गत व्यापाराचा अर्थ. या ठिकाणी म्हटलेलं आहे की व्याख्या दिलेली आहे आपल्याला. अंतर्गत व्यापार म्हणजे काय? तर अंतर्गत व्यापार म्हणजे आहे राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार किंवा देशांतर्गत व्यापार असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की देशाच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे आपण भारतात राहतो, तर भारतातल्या अंतर्गत भागामध्ये केली जाणारी जी काही वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री आहे त्याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात. म्हणजे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याच देशाच्या अंतर्गत जेव्हा आपण वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करतो तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार म्हणतात. इथलं हे उदाहरण आपल्याला अतिशय समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल की महाराष्ट्र राज्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री ही कुठे होते? ही पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, इकडे केरळ असेल, राजस्थान असेल, या सगळ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रातल्या वस्तूंची विक्री जेव्हा होते. आता हे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला अंतर्गत व्यापार समजून घेण्यासाठी आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात केली जात असेल अशा व्यापाराला काय म्हटलेलं आहे? अंतर्गत व्यापार असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याच देशामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते तेव्हा त्यास अंतर्गत व्यापार असं म्हटलेलं आहे. म्हणजे राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत भागामध्ये केली जाणारी वाहतूक ही अंतर्गत व्यापार याला म्हटलेलं आहे, अंतर्गत व्यापार. आता व्यापार समजून घेत असताना दोन प्रकार आहेत. एक देशाच्या अंतर्गत भागामध्ये केले जाणारी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री आणि देशाच्या बाहेरील म्हणजे दुसऱ्या देशाशी केली जाणाऱ्या वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री याला विदेशी व्यापार असं म्हटलेलं आहे. म्हणजे विदेशी व्यापाराचा अर्थ जो आहे की जगातल्या विविध देशात केला जाणारा हा व्यापार आहे. आता जगातले विविध देश असं म्हटलं तर भारत आहे आणि भारताचा व्यापार असेल अमेरिकेबरोबर. म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जेव्हा वस्तू आणि सेवांची विक्री केली जाते, उदाहरणार्थ चीन असेल आणि म्हणजे चीनच्या वस्तू भारतामध्ये आणणं असेल तर हा एक देश म्हणजे इथे दोन देश आहेत. विदेशी व्यापार म्हणजे विविध देशांमध्ये केला जाणारा व्यापार हा विदेशी व्यापार आहे किंवा यालाच बाह्य व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे भारत अमेरिका असेल, चीन भारत असेल, अशा दोन देशांमध्ये केला जाणारा हा व्यापार आहे. आता विदेशी व्यापाराचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे आयात व्यापार. इथे असं म्हटलेलं आहे की एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री. इथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे, हे व्यापाराच्या व्याख्या लक्षात ठेवत असताना फक्त भौगोलिक सीमारेषा लक्षात ठेवायचे. कॉमन गोष्ट कोणती आहे? तर ती कॉमन आहे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री. जेव्हा आपल्याच देशामध्ये 2 राज्यांमध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते तेव्हा त्याला अंतर्गत व्यापार म्हणायचं आणि जेव्हा दुसऱ्या देशाबरोबर आपली खरेदी विक्री होत असते तेव्हा त्याला विदेशी व्यापार असं म्हटलं जातं. आणि विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत आणि पहिला आहे आयात व्यापार. हे उदाहरण आपल्याला इथे अधिक चांगल्या रीतीने ही व्याख्या समजेल की भारत
इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची आयात करतो. म्हणजे आपला हा देश जो आहे तो या देशांकडून काय आयात करतो तर पेट्रोल विकत घेतो. यालाच म्हटलेलं आहे आयात व्यापार. निर्यात व्यापार म्हणजे काय की एका देशाने दुसऱ्या देशाला केलेल्या वस्तू आणि सेवांची विक्री. आता इथे आपण काय केलं, विकत घेतलं आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे, विकायचं आहे. आता आपला हा देश आहे भारत, हा देश चीन असेल, हाँगकाँग, सिंगापूर असेल इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताक यासारख्या वस्तूंची निर्यात करतो. म्हणजे यासारख्या वस्तूंची विक्री या देशांमध्ये केली जाते. त्याला म्हटलेलं आहे निर्यात व्यापार. त्यानंतर आहे पुनर्निर्यात व्यापार. वस्तूंची आयात करून त्यावर जेव्हा प्रक्रिया केली जाते आणि ती पुन्हा निर्यात केली जाते त्याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हटलं जातं. की जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून ते जगातल्या इतर विविध देशांना विकलं जातं. तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकूणच जेव्हा भारताच्या विदेशी व्यापाराची संकल्पना आपल्याला जेव्हा समजून घ्यायची आहे तेव्हा आपल्याला या 4 व्याख्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये आणि जेव्हा दुसऱ्या देशांशी केला जाणारा व्यापार असेल आणि त्याचबरोबर हे व्यापारांचं ठिकाणी 4 गुणांचा आपला प्रश्न तयार होतो. विदेशी व्यापारांचे प्रकार आणि याच वरती बऱ्याच वेळेला काही 1 गुणांचे 2 गुणांचे प्रश्नसुद्धा विचारले जातात. उदाहरणार्थ आपण जर इथे उदाहरणं बघितली की काही प्रश्न या धड्यावरती कसे तयार होतात. उदाहरणार्थ आहे की महाराष्ट्राने इतर राज्यातून काही वस्तूंची आयात केली. आता इथे म्हटलेलं आहे की महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. आता हे आहे की महाराष्ट्र आणि पंजाब हा आपल्या देशाचाच म्हणजे भारताचाच भाग आहे आणि ही 2 राज्य आहेत. म्हणजेच इथे संकल्पना आहे अंतर्गत व्यापार. इथे संकल्पना कोणती आहे तर अंतर्गत व्यापाराची संकल्पना इथे आहे. आणि जेव्हा भारत दुसऱ्या देशाकडून म्हणजे भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले तेव्हा त्यास आयात व्यापार असं म्हणतात. म्हणजे ह्या धड्यावरचे जे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील प्रश्नपत्रिकेमध्ये